या मराठ्यांना काय गरज आहे रे आरक्षणाची? पहिल्यापासून बापदाद्यांची प्रॉपर्टी, त्याच्यात पाटील की एवढं सगळं असूनही यांना आरक्षण हवंय आता? जसे हाताचे पाचही बोट सारखे नसतात तसेच कुठल्याही समाजाचे लोकही सारखे नसतात. आता हे असं कोड्यात बोलणं सोड आणि डिटेल मध्ये सांग. ऐक तर, मराठा समाज हा पहिल्यापासून सत्ताधारी आणि जमीनदार वर्गातला होता, पण सर्वच मराठे हे आर्थिक दृष्ट्या सधन नव्हते. त्यामुळे आजही ग्रामीण भागातले कित्येक जास्त मराठा कुटुंब हे फक्त शेतीवरती अवलंबून आहेत आणि आजही आर्थिक दृष्ट्या खूप जास्त कमकुवत आहेत. आणि पाटीलकी ती आता काही जणांकडे फक्त नावापुरतीच उरली आहे. पण हे का झालं? कारण आधीच्या काळात शेती हा एकच मुख्य व्यवसाय होता आणि फक्त शेतीवरच अवलंबून राहिल्या कारणानं अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि जमिनीचे वादविवाद यामध्येच मराठा कुटुंब फक्त अडकून राहिलं आणि त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती आणखीनच जास्त खालावली. मग काय वाटतंय, मिळेल मराठ्यांना आरक्षण? जसं की मी आधी बोललो होतो की आजही ग्रामीण भागातले असे खूप सारे मराठा कुटुंब आहेत जे फक्त शेती आणि रोजंदारीवरतीच आपलं पोट चालवत आहेत आणि आर्थिक दृष्ट्या खूपच जास्त कमकुवत आहेत. म्हणून अशा लोकांना जे आर्थिक निकषावरती आरक्षण मिळतंय ना, त्यात आणखी जरा वाढ केली पाहिजे, म्हणजे त्याची टक्केवारी जरा वाढवली पाहिजे. पण मग या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून कुणी या गोष्टींवरती काम करतंय का? आणि जर नाही तर का नाही? आणि जर उत्तर हो असेल तर मग अडलंय कुठे आणि अडवलंय कुणी? अरे 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 कुठं चालला? अरे सांगून तर जा. अरे ऐक ना. जाऊ द्या, याला तर या प्रश्नाचं काही उत्तर माहिती नाही, पण जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. जय शिवराय.